भारतीय संस्कृतीचा आधारशिला असलेली संस्कृत भाषा त्याच्यामध्ये संशोधनात्मक काम व्हावे या हेतूने 22 जुलै 1975 ला संत्रिका विभागाची स्थापना झाली। संशोधन व पौरोहित्य हे दोन महत्त्वाचे विषय संत्रिकेच्या कामामध्ये नेहमीच राहिलेले आहेत। पौरोहित्याच्या माध्यमातून जे विविध संस्कार होतात त्याच्यामध्ये नामकरणापासून विवाहापर्यंतचे संस्कार, वास्तुशांती किंवा साठी शांती, अगदी महिला पुरोहित सुद्धा वैकुंठात जाऊन अंत्येष्टीसारखा संस्कार किंवा श्राद्ध संस्कार करतात। गरुड पुराणातील आयुर्वेद किंवा संस्कृत साहित्याचा इतिहास, भूकंप यांसारख्या विषयावर संशोधन झालं। मुस्लिम महिलांचा अभ्यास किंवा कुराणचा अभ्यास याच्यावरही इथे काम झालेलं आहे। आतापर्यंत 1 लाखाहून अधिक कुटुंबांपर्यंत संत्रिका गेल्या 30 वर्षांमध्ये पोहोचलेली आहे। 50 प्रशिक्षित महिला व पुरुष पुरोहित काम करत आहेत, जे भारतात आणि भारताबाहेरही जाऊन संस्कार करत असतात। सार्थता, सामूहिकता आणि स्वयंपौरोहित्य या 3 गुणांना धरून हे सर्व संस्कार मुख्यतः समाजापर्यंत पोहोचवले जातात। या सर्व कामाला पूरक असं संत्रिकेचं ग्रंथालय आहे। 13,000हून अधिक पुस्तके आहेत, ज्याच्यामध्ये संस्कृतची पुस्तकं, कोशवाङ्मय व सामाजिक विषयांवरची पुस्तकं आहेत। 33 भाषा, त्यानंतर 18 लिपी यांच्यातली रामायणाची पुस्तकं संत्रिकेच्या ग्रंथालयामध्ये पाहायला मिळतात। ते राष्ट्रवाद अभ्यास मंडळ, त्याच्यानंतर जनतंत्र उद्बोधन मंच किंवा मासिक वैचारिक अशा व्याख्यानांच्या मालिका झाल्या, ज्याच्यामध्ये 200हून अधिक विषय मांडले गेले। सण उत्सव याबद्दलची माहिती घेणं ही अभ्यासाची एक पुढच्या काळामध्ये असणारी आमची प्रमुख दिशा असणार आहे। पुढील काळामध्ये विविध समाज गटांना जोडण्यासाठी आवश्यक असं काम संस्काराच्या व संशोधनाच्या माध्यमातून करणं हा संत्रिकेचा हेतू आहे।